तर विविध पक्षांची आणि जातींची वोट बँक असते तशीच शेतकऱ्यांचीही वोट बँक हवी असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील शेतकरी राजकीय पक्षाकडून दुर्लक्षित होतोय असंही ते म्हणतात। तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडूंसोबत प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती रविकांत तुपकरांनी दिली आहे। आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, प्रस्थापित पक्षांच्या विरोधामध्ये तुम्ही तिसरी आघाडी या ठिकाणी चाचपणी सुरू आहे, उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, का बरं तिसरी आघाडी करावी लागते? असं आहे की महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार हा सगळ्याच राजकीय पक्षांकडून दुर्लक्षित आहे। निवडणुका या कधी जातीच्या मुद्द्यावर होतात, धर्माच्या मुद्द्यावर होतात, पक्षाच्या मुद्द्यावर होतात, पोटजातीच्या मुद्द्यावर होतात। मला असं वाटतं बाकी जाती धर्माची जशी वोट बँक आहे, जशी पक्षाची वोट बँक आहे, तशी शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची पण एक वोट बँक असली पाहिजे। आणि जोपर्यंत पॉलिटिकल वोट बँक होत नाही शेतकरी शेतमजुरांची, तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दखल घेत नाही। आमच्या वाट्याला फक्त विरोधी पक्ष असतो, तो पक्ष सत्तेत गेला की आम्हाला विसरून जातो, आणि जो विरोधी पक्ष देतो तेव्हा तो शेतकऱ्याच्या नावाने गळे काढतो। प्रहारचे बच्चू कडूंनी सुद्धा तिसऱ्या आघाडी संदर्भामध्ये बोलले होते, तुमची चर्चा झाली त्यांच्यासोबत? आणखी कोण कोण सोबत येणार त्यासोबत? नाही, बच्चू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची भेट झाली, त्यावेळी ते म्हणले तुमच्या डोक्यात काय? मी सांगितलं की असं एक चांगला फ्रंट आपण उभा करू शकतो। म्हणजे माझ्याही डोक्यात आहे। एवढी प्राथमिक चर्चा झाली, पुढे काही त्याच्याबद्दल चर्चा झाली नाही। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।